रात्रीचा अंधार उतरतोय। गावाच्या बाहेरच्या बाजूला शांत स्मशानभूमी, झाडांवरून पडणारी पानं आणि त्या शांततेत एकच आवाज, एका कुत्र्याचा हलका हुंदका। कुणी जवळ गेलं की तो डोळ्यांनीच विचारतो, तो परत येणार ना? हो, ही कथा आहे अशा निष्ठेची जी शब्दात सांगणं कठीण आहे। वडवळ नावाचं छोटं गाव, इथं तानाजी सदाशिव पवार नावाचा एक शेतकरी राहत होता। आपलं छोटं कुटुंब, बायको, मुलगा आणि एक पाळीव कुत्रा। कुत्रा त्याच्या सावलीसारखा मागे राहायचा, शेतात कामाला जायचा, बाजारात जायचं, कुठंही तानाजीशिवाय त्याला चैन नव्हती। मात्र 7 ऑक्टोबरच्या सकाळी सगळं बदललं। थोड्याशा आजारानं तानाजीचं निधन झालं। गावभर शोककळा पसरली। घरच्यांनी त्यांच्या पार्थिवावर गावाच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले। सगळे निघून गेले, पण एक जण थांबला, तानाजींचा कुत्रा। तो त्या चितेच्या जागेपासून हललाच नाही। पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा, सगळे म्हणाले त्याला घेऊन घरी चला, पण नाही, तो फक्त बसून राहिला। कधी त्या राखेकडे पाहायचा, कधी वाऱ्याच्या दिशेने कान टवकारून तो जणू काही ऐकण्याचा प्रयत्न करायचा। मालकाचे पाऊल, मालकाचा आवाज। गावकरी म्हणतात रात्री कधी कधी तो कुत्रा चितेजवळ बसून हलका आवाज काढतो। काहींनी प्रयत्न केला, त्याला अन्न दिलं, प्रेमाने बोलावलं, पण त्यानं कोणाकडेही पाहिलं नाही। जणू जगाचं सगळं नातं संपलं होतं त्याचं। गावात चर्चा सुरू झाली, तो कुत्रा तिथंच का बसून आहे? त्याला काही झालंय का? तो कशाची वाट पाहतोय का? पण उत्तर कोणाहीकडे नव्हतं। रोजच्या प्रमाणे सूर्य मावळला की तो थोडा मागे सरकायचा आणि पहाटे पुन्हा त्या जागेवर बसायचा, जणू कोणीतरी परत येणार आहे आणि तो तयार आहे त्याचं स्वागत करायला। 9 दिवस झाले, ना तो हल्ला ना काही खाल्लं, पण डोळ्यात आजही एकच आशा, तो परत येईल। काही मुलांनी त्याला जबरदस्ती उचलून घरून नेलं, पण काही तासातच तो पुन्हा स्मशानात पोहोचला। रस्ता माहीत नव्हता तरी परत आला, जणू त्या जागेचा आता तोच रक्षक झाला होता। माणूस विसरतो, पण कुत्रा नाही विसरत। त्यांचं प्रेम म्हणजे शब्द नसलेलं नातं, ज्यात ना स्वार्थ ना अपेक्षा, फक्त एक गोष्ट असते, निष्ठा। तानाजी गेले, पण त्यांचा कुत्रा अजून तिथंच आहे। गावकरी रोज त्याला अन्न ठेवतात आणि दरवेळी तो फक्त त्याच जागेवर जाऊन पुन्हा बसतो। हे दृश्य पाहून गावातील लोकांचे डोळे भरून येतात। कोणीतरी म्हणतो असली निष्ठा आता माणसात नाही उरली, तर कुणी म्हणतो हा फक्त कुत्रा नाही, हा श्रद्धेचा प्रतीक आहे। रात्रीच्या वेळी जेव्हा वारा वाहतो तेव्हा त्या स्मशानभूमीतून हलका आवाज ऐकू येतो। कदाचित तो कुत्र्याचा हुंदका असतो किंवा मालकाच्या आठवणींशी झालेली त्याची शांत कुजबुज। मालक गेला, पण नातं जिवंत आहे। शब्दांशिवायही प्रेम असू शकतं, हे त्या मुक्या प्राण्यानं दाखवून दिलं। कधी कधी निष्ठा शब्दांनी नाही, हृदयाच्या शांततेनं सिद्ध होते।